नमस्कार श्रोते हो, मी वैद्य विश्वास घाटगे नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण नेहमीच या कार्यक्रमात वेगवेगळे व्याधी आणि त्याच्या अनुषंगाने नाडी चिकित्सा कोणत्या प्रकारे उपयोगी पडू शकते, त्यामागील आधुनिक शास्त्रानुसार आणि आयुर्वेदीय शास्त्रानुसार कोणती कारणं असतात, त्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो. अर्थातच आयुर्वेदिक औषध उपचारांविषयी पण आपण चर्चा करत असतो. तर आजचा जो विषय आहे तो हल्ली बऱ्याचशा म्हणजे साधारणतः 40-50 नंतरच्या व्यक्तींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळून येणारा एक आरोग्यविषयक तक्रार आहे. याला आपण म्हणतो हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर. हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे नक्की काय असतं याच्याविषयी सर्वप्रथम आपण समजून घेऊयात, की आपल्यापैकी अनेक महिलांना किंवा पुरुषांना देखील रात्रीचं वारंवार उठून लघवीला जाण्याची इच्छा होते किंवा काही काही व्यक्तींना दिवसासुद्धा वारंवार युरिनेशन होत असतं, वारंवार लघवीला जावं लागतं. एकदा जाऊन आल्यानंतर परत जाण्याची इच्छा होते आणि बऱ्याचदा त्या लघवीची तपासणी केली तर त्यामध्ये कोणतेही इन्फेक्शन दिसत नाही. आपल्याला डायबिटीस संदर्भात शंका येते, म्हणून आपण रक्त तपासण्या केल्यानंतर सुद्धा कुठेही ब्लड शुगर लेवल्स वाढलेल्या नसतात. तर अशा रुग्णांच्या बाबतीमध्ये या आजाराचं निदान करताना आपण हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर असं करत असतो. विशेष करून मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे वारंवार किंवा लघवीला जाण्याची इच्छा होणे हे सर्वप्रथम या बाबतीत लक्षण दिसत असतं. या रुग्णांच्या बाबतीमध्ये वारंवार रात्रीचं लघवीला जावं लागल्यामुळे रात्रीची झोप शांत होत नाही. दिवसा देखील कोणतेही कामकाज करत असताना त्याने अडचणी येतात. तुम्हाला ऑफिसला जाताना किंवा प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात. या ठिकाणी आपण बघितलं तर वारंवार युरिनेशन होत असलं किंवा वारंवार लघवीला जावं लागत जरी असलं तरी कुठेही शरीरामध्ये क्षारांची कमतरता उत्पन्न होत नाही, कुठेही थकवा येत नाही किंवा कुठेही BP कमी जास्ती होत नाही. एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणूनच त्या व्यक्तीला वारंवार लघवीला होत असतं आणि कोणत्याही प्रकारे लघवीला जळजळ होणे, लघवी थांबून थांबून होणे अशा प्रकारे ही तक्रार नसते. बऱ्याचदा अशा प्रकारचे रुग्ण प्रत्येक वेळेस लघवीला गेल्यानंतर भरपूर प्रमाणात लघवी होते अशीच तक्रार करतात. काही व्यक्तींना, विशेष करून महिलांना, युरिनेशनला जाताना युरिन कंट्रोल होत नाही असं वाटतं. थेंब स्वरूपामध्ये युरिन पास होते किंवा थेंब स्वरूपात लघवी पास झालेली आढळून येते. त्यामुळे त्यांचे इनर गार्मेंट्स ओले झाल्यासारखे देखील या पेशंटना अनुभव येतो. काही काही व्यक्तींमध्ये रात्री झोपेमध्ये युरिन पास झाल्याचा देखील अनुभव आलेला काही व्यक्तींमध्ये आढळून आलेला आहे. तर ह्या प्रकारे हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडरच्या बाबतीत लक्षण उत्पन्न होतात आणि दैनंदिन कामकाजामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये या प्रकारे वारंवार जावं लागल्यामुळे अशा प्रकारचे रुग्ण बरेच त्रस्त झालेले असतात. बरं, या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे तपासणी करायला गेलं तर कोणतीही पॅथॉलॉजी आढळत नाही. मग नक्की हे कशामुळे होतं? तर आधुनिक शास्त्रानुसार जर बघितलं तर विशेष करून तुमचं युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाशी निगडीत जी काही मज्जावह संस्था आहे किंवा तेथील नर्व सप्लाय जो आहे त्याच्यावर काही परिणाम झाल्यामुळे किंवा त्याच्याशी निगडीत स्नायूंवर तुमच्या वयोमानानुसार म्हणजे साधारणतः 60 नंतरच्या व्यक्तींमध्ये वयोमानानुसार त्या स्नायूंवर परिणाम झाल्यामुळे ते स्नायू काही प्रमाणात कमकुवत झाल्यामुळे या प्रकारची लक्षणं निर्माण होतात. काही काही वेळेस काही व्यक्तींमध्ये पार्किन्सन्स झालेला असतो. पार्किन्सन्सच्या परिणामस्वरूप सुद्धा या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात असं काही डॉक्टरांचं मत आहे. त्याचप्रमाणे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ जी पुरुषांमध्ये विशेष करून झालेली असते त्या व्यक्तींमध्ये सुद्धा प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर नावाचा आजार उत्पन्न होतो. विशेष करून स्त्रियांमध्ये 50 नंतर जेव्हा मेनोपॉज होतो, रजोनिवृत्ती होते, पाळी येणं बंद होतं, तेव्हा शरीरात होणाऱ्या काही हॉर्मोनल चेंजेसच्या परिणामस्वरूप सुद्धा वारंवार लघवीला जावं लागणं ही लक्षणं उत्पन्न होतात. काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये साधारणतः नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशयाशी निगडीत स्नायू कमकुवत झालेले असतात. विशेष करून 50-60 नंतर हे स्नायू अतिरिक्त प्रमाणात कमकुवत होतात आणि त्याच्या परिणामस्वरूप सुद्धा या व्यक्तींमध्ये हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे वारंवार युरिनेशनला किंवा लघवीला जावं लागणे, लघवी कंट्रोल न होणे यांसारखी तक्रारी उत्पन्न होत असतात. तर या ठिकाणी आपण म्हणल्याप्रमाणे एकतर त्याशी निगडीत स्नायू किंवा नसांशी निगडीत बिघाड झाल्यामुळे, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यामुळे, काही वेळेस काही इतर आजारांचा परिणामस्वरूप जसं की स्क्लेरोडर्मा आहे या आजारांच्या परिणामस्वरूपसुद्धा हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर दिसून येतं. काही काही औषधांच्या परिणामस्वरूपसुद्धा हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर दिसून येतं, जसं की BPच्या गोळ्या आहेत किंवा काही डाययुरेटिक्स आहेत, लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या गोळ्या आहेत, याच्या परिणामस्वरूपसुद्धा हे लक्षण दिसत असतं. काही टक्के हे एन्झायटी किंवा मानसिक अस्वस्थतेशी निगडीत किंवा अतिरिक्त चिंतेशी निगडीत सुद्धा असू शकतं असं काही डॉक्टरांचं मत आहे. तर या ठिकाणी आपण दोन्ही बाजूनी विचार केला की
एकतर याच्यात कुठली पॅथॉलॉजी आढळत नाही आणि कोणती प्रॉबेबल कारणं असू शकतात. पण मग आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आपण हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर या आजाराविषयी विचार केला तर याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांचा विचार आपण करू शकतो. सोमरोग नावाचा एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितला आहे ज्याच्यामध्ये वारंवार युरिनेशन होतं. तर तसाही विचार आपण करू शकतो ज्याच्यामध्ये शरीरात वात पित्त कफ या त्रयदोषांचा परिणाम शरीरावर होतो आणि त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची इच्छा व्हायला लागते. काही वेळेस प्रमेह म्हणजे डायबिटीस या आजारात सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होतात. पण अर्थातच तुमची शुगर लेवल नॉर्मल आहे पण वारंवार युरिनेशनला जावं लागतंय तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुमच्या बाबतीमध्ये नाडी परीक्षेद्वारे त्रयदोषांचा विचार करणं गरजेचं आहे की वातपित्त कफ या त्रयदोषांचा परिणाम तुमच्या शरीरावर झाल्यामुळे ही लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. विशेष करून जेव्हा केव्हा आपल्या शरीरात वातदोष वाढलेला असतो आणि या वातदोषाचा मूत्राशयाशी संबंधित स्नायूंवर परिणाम होतो तेव्हा देखील तुम्हाला वारंवार युरिनेशनला जावं लागणे, हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडर या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात. मूत्राशमरी किंवा मुतखडा यासारखा आजार झालेला असेल तर त्यांनीसुद्धा हायपर ॲक्टिव्ह ब्लॅडरची लक्षणं दिसतात. याचबरोबर काही वेळेस तुमच्या शरीरातील पंचप्राण म्हणजे 5 वायूचे प्रकार आहेत त्यातील अपान वायू हा जर कुठेही त्याच्या कार्यपद्धतीत बिघाड झालेला असेल तर त्याने देखील वारंवार युरिनेशनला जावं लागणे, वारंवार लघवी होणे यांसारखे अनुभव पेशंटला येतात. म्हणजे कुठेतरी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून याचा विचार करताना आपण प्रामुख्याने वायूचा विचार करतो आणि त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट पार्ट ठरवतो तेव्हा डेफिनेटली मदत होते. अर्थातच याच्यासाठी नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, नक्की कोणत्या संस्थेमध्ये बिघाड झालेले आहेत याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं. ॲपरंटली याच्यासाठी बघायला गेलं तर काही ॲलोपॅथिक औषधं सजेस्ट केली जातात ज्याने तुमच्या युरिनेशनचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. पण त्याचा उपयोग काही वेळेस मर्यादित झालेला दिसून येतो. आपण काही घरगुती उपाय बघूया त्याच्यासाठी की ज्याच्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. तर याच्यामध्ये सर्वप्रथम एक सर्वसाधारण सल्ला असा आहे की ज्या व्यक्तींना रात्रीचं वारंवार लघवीला जावं लागतंय अशा व्यक्तींना आम्ही जनरली सजेस्ट करतो की रात्रीचं जेवण झाल्यानंतर जास्ती प्रमाणात पाणी पिऊ नये. म्हणजे अगदी ग्लास भरून एकत्र पाणी पिण्यापेक्षा तहान लागेल त्याप्रमाणे घोटघोट एक किंवा 2 घोट पाणी प्यावं. म्हणजे जेणेकरून रात्रीचं वॉटर इंटेक कमी राहील आणि तुम्हाला रात्री वारंवार लघवीला उठावं लागणार नाही. ॲपरंटली रात्रीचं झोपायला जाण्या अगोदरच्या तास 2 तासा अगोदर तुम्ही शक्यतो पाणी न पिल्यास जास्ती चांगलं राहील. याचबरोबर तुमच्या आहारामध्ये रात्रीच्या वेळेस जास्ती जलीय पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये पातळ भाजी आहे, वरण यांसारखे पदार्थ कमी ठेवा. जास्तीत जास्त कोरडं अन्न खा जेणेकरून रात्रीचं युरिनेशन कमी व्हायला मदत होऊ शकेल. दैनंदिन जीवनामध्ये प्राणायाम हा देखील तुमच्या या तक्रारींसाठी उपयोगी पडू शकतो. जर आपल्याला कुठली मानसिक चिंता किंवा अस्वस्थता जाणवत असेल आणि त्याच्या परिणामस्वरूप रात्रीची झोप शांत न लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं या तक्रारी उत्पन्न होत असतील तर मेडिटेशन किंवा योग साधना ही तुम्हाला अतिशय उपयोगी पडेल ज्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभेलच आणि त्याचबरोबर या शारीरिक काही लक्षणं आहेत ती पण कमी व्हायला मदत होऊ शकेल. थोडं आयुर्वेदिक औषधांविषयी बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांनाच आवळा चूर्णाविषयी माहिती आहे. तर साधारणतः 1 चमचा आवळा चूर्ण आणि 1 चमचा हळद चूर्ण याचं मिश्रण सकाळ संध्याकाळ तुम्ही मधाबरोबर जेवणाबरोबर जर घेतलं तर वारंवार लघवीला जाण्याचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर वेलदोडा सकाळ संध्याकाळ 1 चघळून खाल्ला तर त्यानेसुद्धा लघवीचं प्रमाण कमी व्हायला मदत होऊ शकते. आयुर्वेदीय औषधींमध्ये विषतिंदूक वटी ही सांगितली गेलेली जी तुमच्या मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडरशी निगडीत स्नायूंवर काम करते. जर आपल्याला रात्रीचं वारंवार लघवीला जावं लागतंय आणि लघवीला जाताना लघवी नियंत्रण होत नाही आहे किंवा 1-2 थेंब पास होते तर अशा व्यक्तींना विषतिंदूक वटी अतिशय सुंदर औषध उपयोगी म्हणून ठरू शकते जेणेकरून त्यांचं हे लघवीवरचं नियंत्रण यायला मदत होते. ॲज वेल ॲज वारंवार लघवीला जाण्याचं प्रमाणही कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. जर आपल्याला प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतंय, लघवी करतेवेळी काही अडचणी येत आहेत तर अशा व्यक्तींनी चंद्रप्रभा वटी, कांचनार गुगुळ यांसारख्या गोळ्यांचा वापर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये करावा. त्यांनी प्रोस्टेट ग्रंथीची वाढ कमी व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर जर तुम्हाला लघवी करतेवेळी जळजळ होत असेल तर आपण चंद्रप्रभा वटी बरोबर गोक्षुरादी गुगुळ पण घ्या जेणेकरून लघवीला साफ होईल आणि लघवीची जळजळ थांबायला मदत होऊ शकेल. या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक माहितीसाठी जवळच्या वैद्यांना भेटा किंवा आमच्या आयुर्वेद हेल्थकेअरच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कधीही संपर्क करा. आपल्याला आपल्या या आजाराच्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकेल.
आजच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलेली माहिती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडेल अशी मी आशा करतो आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय की आमचं आयुष्य हेल्थकेअर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रवर्ग नातेवाईकांना देखील या आमच्या यूट्यूब चॅनलविषयीची माहिती द्या, जेणेकरून हे व्हिडिओज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.